शुभ सकाळ सर्वांना. तुमचं दीप्ती बोंबे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बबड्याने बघा कसे आमचे बटाट्याचे वेफर टाकायला घेतलेत. त्यांनी सांगितलेले वेफर बनवायला म्हणून मी बनवले ना बबड्या. आता टाकतो. त्याला हे काम आवडतं करायला, असं वेफर वगैरे टाकायला. बघा कसे टाकतोय. त्याच्या हात नको ठेवू, व्यवस्थित टाक. चल मी तिकडे वेफर बनवते, चला दाखवते. हे आता थोडेसे शिजून म्हणजे एक उकाळी पाण्यामध्ये फक्त टाकायचे आहेत आपल्याला. असे करून ठेवते बघा, ते लगेच शिजतात. शिजवायचे नाहीत पूर्ण. आणि आता इथे टाकते मी आता परत. मोठ्या पातेला का नाही ठेवलं, कारण का या गॅसवरती आहे ना मोठ्या पातेल्याला उकळणं येत लवकर. मग थोडे थोडे टाकून आहे ना असे कढईमध्ये पसरत टाकते मी आणि करते, कारण का पाणी पण लवकर तापतं आणि पटपट होऊन जातं ते. मोठ्या पातेल्यात व्हायला पण वेळ लागतं ना, त्याच्यामुळे. आता ह्याच्यात बघा, ह्याच्यात काय एक उकाळी आली. एक उकाळी म्हणजे थोडंसं फक्त शिजलं की अशी चीर पडली की लगेच आपल्याला काढायचे आहेत ते वेफर. हे बघा आता होत आलेत ते. थोडी एक बारीक उकळ आली ना गरम गरम पाण्यामध्ये की लगेच होतात. आणि कढईचा एक फायदा असतो, त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याचे हलवायला मिळतात, खालीवर करायला. हे बघा आता हे ना तुम्हाला मी दाखवते. बघा गरम आहे बाबा. असं थोडासा हे झाला ना की झालं समजायचं. आता गॅस बंद करते आणि हे काढून घेते. आता परत आवाज चालू झाला मागचा, पाठीमागचा नाही. आज बबड्यासाठी बनवले ते वेफर. बनवायचे इकडे तिकडे जाण्यामध्ये बनवायचे ना, होऊन जातं आमचं. आता स्कूल पण क्लास झाले त्यांचे चालू, दोघांचे. आता स्कूल चालू होतील, पाऊस लागेल. क्लास काय एवढा लांब नाही, आमच्या जवळच आहे. म्हणजे जवळच आहे क्लास, पण चालू झाले ना तुमचे क्लास. आता स्कूल होतील चालू. पण खूप आवाज यायला बाहेर ना. त्यांना नाश्त्यासाठी बनवले मिसळ. ते त्यांना नाश्ता करायचा अजून मुलांना. सकाळी सकाळी आज हे करायला घेतले ना दीदी. मुलांना नाश्त्यासाठी बनवले मिसळ. आता म्हणजे पप्पा पाव घेऊन येत आहेत. मिसळ पाव नाश्ता बनवणार आहे, कारण का हे बनवले त्याच्यामुळे वेगळं काय बनवलेलं नाही. आणि ह्यांना काय आवडतच नाही तरी मिसळ पाव वगैरे खायला, त्याच्यामुळे. चला आता हे टाकून घेऊया. बबड्या टाकतो आपल्या तिथे. हे बघा आता इथे मम्मीचे बटाट्याचे वेफर्स करून झालेत. मला आणि तनिषला बटाट्याचे वेफर्स खूप आवडतात ना, म्हणून मम्मीने केलेत हे. आणि तनिषनी हे बटाट्याचे वेफर्स टाकायला पण मदत केली मम्मीला. आणि आता मम्मीचे सगळे बटाट्याचे वेफर्स बनवून झालेले आहेत. मम्मी काय करते? काय नाही, जेवण झालं करून. सोयाबीनची भाजी केली आता, आणि ते पण झाले. टेस्ट करते फक्त. बंद करते. आणि काय केलंय? डाळ केले आणि भात केलाय. आज चपात्या वगैरे काही केलेल्या नाही आहेत. मम्मी तू एवढं आवरून कुठे चालले? मी का मी चालले बबड्याला इंजेक्शन द्यायला. तो 10 वर्षाचं कंप्लीट झालंय. त्या दिवशी द्यायचं होतं, पण आपण गेलो तर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. मग आता डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊन देणार आहे, कारण आता ते 21 तारखेला बोलवलेलं, पण आपण नव्हतो. आपण बाहेर गेलो होतो 21 तारखेला. मग त्यामुळे आता हॉस्पिटलला जायला. त्या आपल्याकडे येतात अंगणवाडी सेविका, तर त्या बोलवतात आपल्याला ते मारुती मंदिरामध्ये. पण आता त्यांनी बोलवलं मला कॉल करून, पण मीच नव्हती. आता बघूया बबड्याला. त्या दिवशी नेलं होतं बबड्याला परवा दिवशी, तर हॉस्पिटलमध्ये काम चालू होतं. मग आज बोलवले. आता ठीक आहे. बबड्या छोटा होता ना, छोटा बच्चा. बबड्याचा फोटो आहे. बघा बबड्याचं. दीदी पकड का. बबड्याचं तोंड आणि ते तोंड मॅच होतं का बघू आपण. हे बघा बबड्याचा चेहरा आणि हा चेहरा मॅच होतोय का? हां होतोय. हो. चला आता लहान बाळासारखं घेते तुला. ओ बाळा. करायचं ना. एक दिवस आम्ही ना पुण्याला गेलेलो सारसबागमध्ये, आणि हा छोटा नव्हता, म्हणजे छोटाच होता, तर एवढा काय मोठा नव्हता. पण याला कळत होतं, तर त्याला बोललो का आता त्याला हात पकडून चालायची सवय आहे पण नाही. तर आम्ही त्याला बोललो की चाल तू खेळ, आता इथं काय गाड्या वगैरे नाही. तरी पण तो पप्पाचा हात पकडत होता. तर आम्ही त्याला असं केलं, हात पकडला त्याचा आणि सांगू दे. तर त्याला बोललो की ना चाल, तो बबड्या चाल, तो चालतो. त्याला इतकं हसायला आलं आणि लाजलं पकड. आता पण तेच करतो आम्ही. त्याला चालायला त्याचा हात पकडतो. हां, हे इंजेक्शन सगळे दिलेत बबड्याला.
आता पण द्यायचे बबड्याला इंजेक्शन. बबड्या तू कसा रडणार आहे? आणि त्याला 5 वर्षाचं त्याला लय injection दिलं हसायला होतं ना, येतं. तो इतका हसत होता ना. आता बघू काय करतो. आता रडशील का हसशील? हसणार आहे. त्या सिस्टरनी पण घाबरले, ह्याला काय झालं हसायला, एवढं जोर हसायला लागलेला. आता गुदगुदी झाली. चालेल चल आता जाऊया. मला तर भीती वाटते, मला डायरेक्ट ताप बी भरतो. इंजेक्शन द्यायच्या आधीच सोनूला भीती वाटते आणि रडायला लागते सोनू. हे माझ्या सोनूचं कार्ड आहे. मला पण द्यायचं इंजेक्शन. तुला द्यायचं नाहीये, पण तुझा आणि ह्याचं कार्ड सोबतच ठेवते ना. आता तुला नंतर द्यायचं. त्याने विचारू ना आता किती वर्षांनी द्यायचं, 15 वर्षांनी की 16 वर्षांनी, असं 10 वर्षांनी. टीटीचं ते देतात 6 महिन्याला. आता हे दीदीचं कार्ड आहे आणि हे बबड्याचं कार्ड आहे, ते सोबतच ठेवतो ना. जाऊया आता. बघा कसा निघालाय. नाचत निघालाय. भाऊ काय करतो आता तिकडे गेला. कसा डान्स करणार आहे इंजेक्शन दिलं. आणि हसणार आहे का रडणार आहे? जास्त डोक्यात मसाला टाकायला आहे. अरे छान आहे तो फुकून प्यायला. रस आहे फुकून रस. कसं आहे? कसं तोंड कसं करायचं? अरे बापरे, इकडे माझ्याकडे का नाही? इकडे ती पहिले तर ती तिथं ॲक्टिंग बघ त्याची. मला दे ना मसाला टाकून तू. पण तुझी ॲक्टिंग बघू. ही स्टँडर्ड आहे, हा गावठी आहे. अरे बापरे, अशी ॲक्टिंग. त्या पटापट चला आता. इथे प्यायला पी पटपट पी. माझी बहीण आले माझ्याकडे लाडू बनवून द्यायला. हे बघा, मला ही लाडू आमच्या घरात छान बनवते म्हणून हिच्याकडे नाही बनवून घेतले. हे बघा, आता हे हिनी म्हणजे मला दाखवायला नाही मिळालं कारण मी गेली ती मुलांना क्लासला सोडायला. तोपर्यंत तिने मस्त भाजून वगैरे ठेवलं आहे आणि ते आता तिचं चाललं आहे. काय भाजते आता? डिंक तळते ती. तर तुम्ही मला पसारा दिसत असाल पण तो पसारा इग्नोर करा तुम्ही. डिंक तळून घेते. तेल आले का नाही? मोठा झाला ना तो मोठा झाला आहे, तो निघला आहे ना त्याचा एक, त्याच्यामुळे तो पटकन डिंक तेलाचं हातावर आलं तर म्हणून तुला बोलली हा झाला की. माई तू कधीपासून करते लाडू? कधीपासूनच करते ना. तिला आवडतात आणि लाडू बनवायला नाही का ग? इकडे बघ ना, मग काय करते. आवडतात. इकडे बघ ना, आवडतात. पण तिला आवडतात, पण तिचं काय प्रॉब्लेम माहिती का, सगळं तिला रेडी करून द्यायचं, खोबऱ्या किसून नाही का माई, तर तिला बनवायला आवडतात. नाही तर तिला असं बनवायला आवडत नाही. तिला सगळं रेडी करून दिलं का मग ती बरोबर पटपट बनवते, फास्ट बनवते लाडू आणि चांगले बनवते लाडू. एक दिवस रेसिपी टाकू का माई आपण, लाडूची रेसिपी प्रमाण सांगू. चला लाडू वळताना दाखवते आता. आता लाडूचं चाललं आहे आमचं, लय कुटाणा आहे, करतो. हे बघा, आता लाडूचं बॅटर हिने तयार केलेलं आहे आमची सुगरण. चल बाहेर घ्यायचं काय? हां चल बाहेर घेऊन जाऊया. आता आम्ही बाहेर जाऊन लाडू वळतो. ॲक्च्युली झालं का माहिती, हिला जायचे घरी, ही जाणार आहे ना, त्याच्यामुळे हिने मला मम्मीला आम्हाला लाडू करून द्यायला लावले. ती बोलते लाडू खा तंदुरुस्त व्हा. मी येतपर्यंत माझ्याशी भांडायला तंदुरुस्त व्हा बोलते ती, नाही का माई? आपण लहानपणी किती भांडणं करायचो माई, आता नाही करत, आता समजदार झालं. आता हे बघा, ही लाडू वळून दाखवते तुम्हाला चांगलं मस्त. ती बोलते गरम गरम वळायची, तिला पण वळ मग गरम गरम, चटके लागते तिच्या हाताला, पण तरी पण ती लाडू बनवून देते. शिकवले कोणी तुला लाडू? जोरात बोल ना जरा. मम्मीने शिकवलंय. आणि आणि काय
आणि हिचा आवाज आहे ना व्हिडिओ असला का असं बारीक काढते, व्हिडिओ असला का अशी जोरात केक काढते ना. फक्त एक दिवस गपचूप व्हिडिओ काढते हिची कशी जोरात ओरडते. अगं दाखव ना हातावर लाडू माहिती. हा बघा मस्तपैकी. आणि गोड असतो, गोड म्हणजे कडू असतो मेथीचा, पण असं कडू नाही लागणार हिने बनवलेला लाडू. तुम्हाला एकदा मी रेसिपी दाखवते, आता ट्राय करून बघा तुम्ही, एकदम छान लागतात. म्हणजे तुम्ही 1 किलो मेथी टाकली तरी पण कडू नाही लागणार ना माई. असं आहे लाडूचा सिक्रेट आहे. चला आता आम्ही लाडू बनवून घेतो. बघा लाडू बनवून तयार झालेत आणि सोनू आलेली आहे. आणि सोनूला फार आवडतात लाडू. तनिष तुला आवडतात का? हे बघा दीदीने डिश पण घेतले, तिला खायचं आहे आल्या लाडू. तिने बघितलं, तिला दीदी मांडी सरळ कर बेटा. बबड्या तुला पण डिश घेणार आहे, सांडल ना अंगावरती, तसं नको खाऊ बेटा, छोटा घेतो. हां खाऊन बघ आता. दीदी खाते, दीदी टेस्ट सांगते कशी झाले. कसं झालं दीदी सांग तर कसे झाले. पूर्ण खाल्लं, अक्का लाडू खाल्ल्यावर सांगणार आहे का? कसं झालं सांग. मस्त झालं. तू बोल रे बबड्या. माझ्या मुलांना आवडतात मेथीचे, त्यांना कडूच आवडतं. मेन म्हणजे कारल्याची भाजी, मेथीची भाजी सगळं सांडवशील बबड्या. जाऊ दे चल खा आता, तुला बोलली डिश घे, ऐकत नाही. खा. दीदीला आवडते, बबड्याला पण आवडते, कारल्याची भाजी पण आवडते ना बबड्या. रोज खाणार ना आता. मान बघ काय शिकवलं आज क्लासमध्ये. सॉफ्ट झालं ना एकदम. तसंच झालं पाहिजे, छान लागतो मग खायला. आता सोनू आमची फिनिश होतपर्यंत रोज खाणार. दीदीचे फेवरेट आहेत ना दीदी लाडू मेथीचे. मम्मी आज काय स्पेशल बनवतेस? आज कढी बनवते. कढी आणि भजी मस्त. कुठली वाली? दुधाची का दह्याची? दुधाची कढी बनते. मग कसली बनते? दह्याची बनते, ताकाची बनते, पण आपण दह्याचीच बनवतो, आपण ताकाची नाही बनवत. अच्छा कढी मस्त लागते. आज ना मला कढी खायची म्हणून मी मस्त कढी आणि भजी बनवते. एक गोष्ट सांगू का गाईस तुम्हाला, आमच्या घरात ना सगळ्यात जास्त कढी आहे ना मम्मीलाच आवडते. म्हणते ना एकदम आवडीने कढी बनते, कारण का तिला ना एवढी आवडते ना कढी, एवढी आवडते ना का तिला दिवस रात्र जरी कढी खायला दिली ना तर ती दिवस रात्र खाऊ शकते. दिवस रात्र नाही खाणार म्हणजे मी, पण म्हणजे मला कढी आवडते. म्हणजे व्हेज जेवण असेल ना त्या दिवशी म्हणजे कढीमध्ये भजी नाही टाकली तरी चालेल, पण मला कढी आवडते. आणि असं म्हणजे भजी का टाकते मी, कारण भजी टाकली ना की आपल्याला भाजी करायची गरज नसते. तर आमच्या घरात आहे ना कढी असो नाही तर वरण भात तिखट डाळ काही असू दे भाजी लागते. मग भजी टाकली ना तर भाजी नाही लागत आणि टेस्ट पण चांगली लागते ना भजीमुळे. आणि कढी कशी आता उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे कसं शरीराला कढी चांगली आहे उन्हाळ्यामुळे. मला आवडते म्हणून मी करते. का तुला नाही आवडत सोनू? म्हणजे आवडते, मी पण खाते. उडतंय आवडते. तिच्या पप्पांना पण आवडते मेन म्हणजे कढी. हां माझ्या पप्पांना पण आवडते, माझे पप्पा पण खातात. मी पण खाऊ शकते, म्हणजे मी एक टाइम खाऊ शकते, बाकी नाही खाऊ शकत. सोनूला एकच काय, पण मला आहे ना म्हणजे उरली तरी मी खाते. मला आवडते कढी, खूप आवडते मला कढी, त्याच्यामुळे मी खाते. कढीमध्ये हिंग घातलं ना तर हिंगामुळे कढीला जास्त चव येते. हिंगामुळे? कढीमध्ये हिंग घालायचं. तुला आवडतं का हिंग? हिंग मला असं नुसतं नाही आवडत, पण असं मी नुसतं खाते, मला लय आवडतं. नुसतं आवडतं हिंग. दे थोडंसं. म्हणजे त्यांना असं आता मी भाजीत वगैरे घालायला घेतलं ना तर हे बघा आता सोनूला घालायला घेतलं ना तर सोनूला हिंग आहे बघा आवडतं. सोनू आवडीने थांबा मी आता तुम्हाला खाऊन. हिंग खाते बघा सोनू. आता सोनूला हिंग खूप आवडतं ना दीदी. तनिषला पण म्हणजे जेवणात हां. त्यांचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मी फोडणीला आता वरण फोडणीला घालायला घेतलं या कोणती भाजी घालायला, आता आमच्या जेवणामध्ये हिंग असतंच. मग त्यांना हिंग आवडतंच, आवडीने ते लोक हिंग मग मला दे असे करून खातात. मग 1 मिनिटात मला पाणी घेऊ. काय करतो मम्मी? आता बेसन आहे ना तर मी म्हणजे कालवून नाही घेत, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात फिरत. त्याच्यामुळे काय होतं गुठली पण नाही राहत. जास्त बेसन नाही का, थोडंसंच लागतं. म्हणजे असं थोडंसं घातलं बघा मी बेसन कढीला, एवढं बेसन भरपूर होतं. त्याच्यामुळे काय होतं काय त्याच्यामुळे? अगं ह्याच्यामुळे ना आता आपण कालवायला गेलो तर एवढंसं बेसन गुठळी राहते. आता हे मिक्सरच्या भांड्यात लावले ना, आता मी वाटून दाखवते बघ तुला. आता काहीच गुठळी नाही राहणार.
आमच्या मिक्सरच्या भांड्याला घट्ट वगैरे लागतं, नाही तर ते उडतं. हे बघा किती स्मूथ झाले आता. त्याच्यामध्ये काहीच गुठळी नाही राहिली. कारण का ते फिरल्या गेलं मिक्सरला फिरवलंय ना. आणि हे तोपर्यंत हे पण इथे शिजतं कढीचं वाटण. हां वाटण. त्यामध्ये घालायचं हे तुम्हाला दही घालायचं. दही नाही, दह्याचंच पाणी करून घातलंय ते, कारण दह्याचीच कळते. दही बोलते, बेसन बेसन मी तेच बोलली, दही दही दही. नाही बेसन. दही नंतर लास्टला घालायचं. त्याच्याने टेस्ट येते. हे टेस्ट पाणी दे मला आणखी. देते. आता आपलं बेसन शिजले तर पाणी घालायचं त्याच्यामध्ये. सिंपल. मी रेसिपी टाकली ना ते कढीची. हां, कढी आणि भजीची रेसिपी घातली मी आधी. टाकले एकदा घातली होतीस हा टाकले बनवले एकदा. तेव्हा ती मस्त उन्हाळ्यामध्ये झाली. आमच्याकडे भरपूर वेळा बनते, कारण का कढी आणि भजी. त्याच्यामुळे कारण आता का आम्हाला जेवढं उन्हाळ्यातच आवडते, बाकी वेळेस नाही खाऊ शकत. आता याला बघा इतकं पातळ केलंय, पण नंतर बरोबर होईल. तिला शिजलं ते बेसन शिजेल ना मस्त छान हा, होईल. दाखव असं पातळ असं आता असं किती पाणी पातळ आहे सुटकन. बघ. आता पातळ आहे, पण नंतर ती शिजून थोडी घट्ट होईल. आता मीठ घालायचं चवीप्रमाणे. जास्त नाही घालायचं, कारण का दही पण आंबट असतं, त्यामुळे कमीच थोडं मीठ घालायचं. लागलं तर परत घालते. हे कमी आहे का? आता हे रेडी शिजतपर्यंत आपली भजी काढून घ्यायची. नंतर भजी द्यायची त्याच्यामध्ये टाकून. मला खायला दे मग तू. आता सोनू दीदीला खायला द्यायचं. ठीक आहे. आपली कढी आणि भजी रेडी आहे बघा. मग वाटतं असं पातळ, आता पातळ नाही. आता बघा चांगली घट्ट झाली कढी, आणि भजी पण त्यात अजून थोडेसे मस्त एकजीव होतील आणि मग चांगली लागतील एकदम. असे त्यामध्ये मुरतील. म्हणजे थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्या 5 मिनटं. चल बघा टेस्ट करून. खा ना. कढी बघ. खारोडी एक नंबरच तुला लागते, पण कढी बघ ना टेस्ट करून थोडी कशी झाली. चला बाय बाय.